श्री गुरुदेव दत्त. नरहरी आईवडिलांचा निरोप घेऊन काशी क्षेत्री आला. गंगा नदीच्या पवित्र प्रवाहात त्यानं स्नान केलं. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. काशीला गेल्यावर त्याला कृष्ण सरस्वती या नावाचे एक थोर संन्यासी भेटले. त्यांच्याकडून त्याने संन्यास घेतला. त्याचा वेदभ्यास पूर्वीच झाला होता. तो आता वेदांचा रसाळ वाणीने अर्थ सांगू लागला. त्याची अमृतवाणी ऐकून त्या बालयोग्याचं सर्वांनाच कौतुक वाटलं. त्याची कीर्ती वाढली. अनेक लोक त्याच्या भेटीला येऊ लागले. हाच नरहरी आता श्री नरसिंह सरस्वती या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध झाला. नरसिंह सरस्वतींचा शिष्य समुदाय बराच वाढला होता. शिष्यांना ते वेदविद्या शिकवित. पुढे काही शिष्यांना घेऊन ते तीर्थयात्रा करायला गेले. प्रयाग, गया, अयोध्या, मथुरा वगैरे उत्तर प्रदेशातील महत्त्वाची क्षेत्रे पाहून झाल्यावर ते दक्षिणेकडे वळले. देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर ही ठिकाणे पाहून नंतर ते आपल्या जन्मभूमीला आले. घरी गेले. आईवडिलांची भेट झाली. त्यांना वंदन केलं. 4 भाऊ व रत्ना नावाची बहीण यांनाही पाहिलं. त्यांनाही आशीर्वाद दिले. 4-5 दिवस सर्वांच्या सहवासात कसे संपले ते कुणालाच कळलं नाही. तेथून ते पुढे जाण्यास निघाले. निघण्यापूर्वी बहिणीला म्हणाले, म्हातारपणी तुझा नवरा संन्यास घेईल व त्यानंतर तू कुष्ठरोगी होशील. पुढे तुझी व माझी गाणगापूरला भेट होईल. माझ्या भेटीनं तुझं सर्व शरीर पुन्हा पूर्वीसारखं झालेलं तुला दिसेल. जातो मी. तेथून ते नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले. तेथील गोदावरीच्या उगमाजवळ गेले. ते ठिकाण पाहिलं. ब्रह्मगिरीला भेट दिली. मनाला बरं वाटलं. गोदावरी ही नदी शंकराच्या जटाभरातून अवतरली व त्र्यंबकेश्वरच्या माथ्यावर उगम पावली. पण या नदीच्या उगमाबद्दल थोडी मजेदार हकीकत आहे. श्री शंकराचे एकनिष्ठ भक्त गौतम ऋषी नेहमीप्रमाणे अनुष्ठानाला बसले होते. ती संधी पाहून दुर्वास ऋषींनी जवळच्या शेतात एक दुर्वाची गाय तयार केली व त्या गायीला दर्भाचा बाण मारला. तो बाण लागताच ती गाय मरून जमिनीवर पडली. इतर अनेक ऋषी जमले व ती गाय गौतम ऋषींच्या बाणाने मेली असं सांगू लागले. गौतम ऋषींचे अनुष्ठान संपल्यावर त्यांनी ती हकीकत गौतम ऋषींना सांगितली व याच प्रायश्चित म्हणून तुम्ही गंगा इथे आणावी अशी विनंती केली. गौतम ऋषींनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. 1000 वर्षे त्यांनी तपश्चर्या करून श्री शंकरांना प्रसन्न करून घेतलं व आपला हेतू सांगितला. श्री शंकरांना आपल्या भक्ताची इच्छा मोडता येईना. श्री शंकराचं मूळचं वास्तव्य हिमालयातील कैलास शिखरावर. कैलासातून निघणारी गंगा त्यांच्या मस्तकावरील जटात म्हणजे लांब केसात नेहमीच गुप्तपणानं राहत असे. आपल्या भक्तासाठी गौतमासाठी त्यांनी आपली जटा त्र्यंबकेश्वरच्या माथ्यावर सोडली व त्यातून जलप्रवाह सुरू झाला. तीच गोदावरी. या गोदावरी नदीलाच दक्षिणाची गंगा म्हणतात व अनेक भाविक लोक गोदावरी नदीत स्नान करून गंगा नदीत स्नान केल्याचं पुण्य मानतात. तसेच त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या कुशावर्तात स्नान करूनही पुण्य मिळवतात. गोदावरी त्र्यंबकेश्वर उगम पावत असली तरी त्या ठिकाणी ती फारच लहान धारेसारखी दिसते. पुढे तो प्रवाह वाढत जातो. नाशिकला नदीच्या रूपाने ती खूपच मोठी दिसते. नाशिकला जाणारे अनेक लोक भक्तिभावाने या पवित्र नदीत स्नान केल्यावर पापशुद्धी होऊन पुण्य लागते असे मानतात. इच्छा असून सुद्धा अनेकांना उत्तर प्रदेशातील गंगा नदीचं दर्शन घेता येत नाही. पण गोदावरीत स्नान करणं सहज जमतं व गंगा नदीत स्नान केल्याचं पुण्यही मिळतं.